मी सर्वांचे स्वागत करतो. संपर्कात विश्लेषणात्मक सेवा सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. आपण प्रश्नातील कॉर्पोरेशनच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक विचार करू शकता. आम्ही कंपनीचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू. जेनमब तिकर GMB. हे पुनरावलोकन 18 मार्च 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित तयार केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जेनमब उपवर्गातील आहे. कॅन्सर जनरल 144 कंपन्या विश्लेषणात भाग घेतात. हे खूप प्रातिनिधिक आहे. आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू. कंपनीसाठी एकूण निकाल आहे 10 पैकी 8 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे 1.7 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजारपेठेत आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.9 गुण आहे. 68 गुणांच्या स्कोअर विरुद्ध जेनमब कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. जेनमब आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या 12 महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो. जेनमब AS 33.6% गतिशीलता दर्शविली. 16.5% उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल जेनमब $13.23 अब्ज आहे. $146 अब्ज उपश्रेणीच्या बाजार भांडवलासह. जेनमब AS 9.043% वाटा आहे आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $5.09 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $56 अब्ज आहे. जेनमब AS 9.164% वाटा आहे. स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करून आपण खालील पाहू शकतो. व्यापलेला हिस्सा जेनमब बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 9.043% आहे. ताळेबंद भांडवल 9.164% आहे. हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा 1% अधिक आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज दायित्व $153 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूची आर्थिक दायित्वे इक्विटीच्या 3%. कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम खूप चांगले 2 गुण. कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर 11.7 आहे. उपवर्गातील सरासरी 0 आहे, जी उपश्रेणीपेक्षा लक्षणीयरित्या चांगली आहे. उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा निर्देशकाचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $1,133 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई $1,139 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे, जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 0.5% अधिक आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 4.2 आहे. उपवर्गासाठी सरासरी 7.6 आहे, जी उपवर्गापेक्षा 45% कमी आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $3,120 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $3,140 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे, आताच्या तुलनेत 1% जास्त.
उपश्रेणी कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे. चांगले 0.5 गुण. मार्जिन 36.3% आहे. उपवर्गातील सरासरी उणे 65.5% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 101.8% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 5.792% आहे. जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 56% कमी आहे. हे कंपनीच्या वर्तमान विनिमय किंमतीतील असमतोल दर्शवते जेन्मब त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे. प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $4,929,000 एवढी आहे. तर उपश्रेणीमध्ये $3,157,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 56.1% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $422,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी उणे $271.7 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक $694,000 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचा अंदाज चांगले 0.5 गुण. कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण $1,163 आहे. उपश्रेणीमध्ये $415,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 180% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले 0.5 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 0.4% आहे. उपवर्गासाठी सरासरी 7.3%. हे लहान पेरण्याच्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन आहे. सूचक 14 कंपनीसाठी 45% पातळी दाखवते जेन्मब एस. तर उपवर्गात ही पातळी 50% आहे. संभाव्यतः उपश्रेणीतील शेअर्सचे मूल्य अंदाजे समभागांसारखेच असते जेन्मब एस. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $20.79 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $31.75 आहे. वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 53% आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीज मूल्यांकनाचा परिणाम म्हणून जेन्मब माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला. 8 च्या किमतीवर खरेदी करार उघडा. कंपनीचे मूल्यांकन मॉडेल निर्देशांकावर आधारित होते. 22.73 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 18.87 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास
त्यानंतर 17 एप्रिल 2025 रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर VSTM एक संतुलित विक्री ऑर्डर असेल. बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर